इथे दुसरी धाव पूर्ण होणार का? काय रिक्स होती ही. योगेश घरत पहिल्या बॉलवर एवढ्याच जबरदस्त ऍक्शन. झेल सुटला असं मी म्हणणार नाहीये. काय प्रयत्न आज वाटलं वेगळा नाश्ता करून आलेत. येस मेघनाथ घरत आर यू ओके. काय जबरदस्त डाईव्ह बघा. मात्र हे मोरव्याचं मैदान आहे, अगदी भुसभुशीत मैदान आहे, त्यामुळे दुखापत जास्त होणार नाहीये. थँक्यू आर के क्रीडांगण. नाही नुकतंच तुम्ही म्हटलं ना की आज थोडासा कलरफुल दिवस आहे, त्याच्यामुळे इथे प्रत्येकाला वाटलं ते खाली झोपले. खाली नाही झोपले तर त्यांना माहिती आहे आता इथे झोकून द्यायचंय, स्वतःला मॅचमध्ये घ्यायचंय. कारण हा मॅच महत्वाचा आहे. आपण इतकी मेहनत केलेत, टॉप 8 मध्ये आल्यात, पण टॉप 4 मध्ये देखील जायचं आहे. कदाचित ती मेहनत आहे. प्रयत्न चांगला होता झेल टिपण्याचा, भले झेल होऊ शकला नाहीये. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जोपर्यंत लॉंगॉनला येतील आणि डेंजर एंडकडे योगेश घरत होते. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावरती आहेत. 19 चेंडूमध्ये 52 धावा, लागोपाठचे 5 चौकार, आलेली ती इनिंग आपण पाहिले आहेत. त्याच्यामुळे डेंजर एंडला कोण जायचं तेही महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा आहे. आपण सुरेंद्र म्हात्रे यांच्याबद्दल बोलतोय कारण मीरा मास्टरकडनं ॲज अ विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलेले आहेत. ते आता गोलंदाजीसाठी सज्ज होतात. उजव्या शीच्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा करतात. पहिल्या सामन्याने एक गोष्ट दाखवून दिलेत की ज्यावेळेला 3 षटकं या बाजूने येणार, ज्या गोष्टी चर्चा आम्ही करत होतो, आणि महत्वाचं आहे शेवटचं षटक या बाजूने येणार, त्यावेळेला कदाचित 58 पुरेशा नाही आहेत. नो डाऊट. मात्र धावसंख्या वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पाहूया पुढचा चेंडू. सुरेंद्र म्हात्रे समोर खेळलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटका होता. इथे थोडस फंबल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तो आलाय, तो आलाय, अगदी नाला सोपाऱ्यावरून आलाय. आमचा एकूणच समालोचन कक्ष दाखवला जातोय. थँक्यू व्हेरी मच TCP. आज थोडंसं जास्त हायलाईट केलं जातंय सगळ्यांनाच. मनापासून कौतुक आहे या माणसाचं. अगदी क्रिएटिव्ह माणूस महेंद्र भगत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. सुरेंद्र म्हात्रे सायकलला बॅटर JP लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे का प्रश्न विचारलाय. पंचांकडून कोणताही डिसिजन नाहीये. हाफ हार्टेड अपील होती आणि कैलाचा ट्रॅप होता, मात्र पंचांनी तो फेडाळून लावलाय. डॉट बॉल येतोय. वेलकम डॉक्टर डाकी. क्या बात आहे. मला वाटलं भरत वाघेलाच आले. एक पारितोषिक आले मयूर राऊत यांच्या माध्यमातून सुरेंद्र म्हात्रे यांच्यासाठी. कशीही 2 विकेट घ्या, 1000 रुपये. 1000 रुपयाचा कॅश प्राईज. पुण्यातला चेंडू होता, अपिश खेळलाय, थोडासा लांब होता. गंगाधर जोपर्यंत पोचतील, थ्रो करतील. 1च धाव. आता धावणार नाही आहेत कारण पहिल्या चेंडूवरची जी धावाचा धोका निर्माण झाला होता. फिल्डिंग चांगली आणि जसं तुम्ही उल्लेख केला गंगाराम आणि मोहन घरत ही जी जोडी आहे ना, ती पहिल्या त्या बरोबर इनिंगमध्ये चमकली होती. नक्कीच नक्कीच. मात्र मी मगाशी अजिंक्य टायगर संघाच्या एकूणच डगआउटमध्ये होतो आणि त्यावर गंगाधरला कसं ट्रॅप करायचं याच्याविषयी थोडासा विचार चालू होता त्यांचा. कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे गंगाधर एकदा का फॉर्ममध्ये आला तर निश्चितच त्याला थांबवणे कठीण असेल. यावेळेला मात्र योगेश घरतचा फटका आपण बघतोय. प्रशांत किनी आहे डीप वायडिश लॉंगॉनला आणि तिथून जर बघितला तर चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक इथे निव्वळ अप्रतिम ठरलंय. फक्त 7 धावा. वेल बोल्ड सुरेंद्र म्हात्रे. मीरा गावचा ब्रँड चमकलाय. बघा राजाकडून मला एक माहिती मिळाली आहे की सुरेंद्र म्हात्रे इथे चमकलाय, मात्र तो मीरा गावामध्ये का चमकत नाही हा देखील राजाने सांगितलेला प्रश्न आहे. नाही, मराठीमध्ये एक म्हण आहे, जिथे पिकते तिथे विकत नाही. तसं आहे. कारण ते असतं ना, म्हणजे जिथे कधी कधी तसंही होतं, पण बाहेर आल्यानंतर कदाचित त्याची किंमत जास्त वाढते आणि ती त्याने दाखवलेली आहे. ती त्याने दाखवलेली आहे बघा. नक्कीच. आणि अजून एक गोष्ट बघा, सध्या फ्रँचायझी क्रिकेट चालू आहे. सुरेंद्र म्हात्रेवर डॉसन रॉड्रिग्सने चांगला पैसा खर्च केला असेल, त्यामुळे कदाचित त्या पैशाची किंमत सुरेंद्रला आहे. नाही, त्याच्यापेक्षा आहे की त्याने दाखवलेला विश्वास तो महत्वाचा होता. त्यांना टीममध्ये ज्यावेळेला घेतलंय ना, कारण विश्वास अशी गोष्ट आहे ना, म्हणजे भरोसा वो स्टिकर आहे ना, जो दुसरी बार पहिले जैसा नाही चिपकता. एकदा ते स्टिकर निघालं का निघालं. बाकी तुम्ही फेविक्विक लावा, फेविकॉल लावा, ते स्टिकर परत तसं चिटकत नाही. या विनोदजी भोईर यांना विनंती करतोय, घोडबंदरचा स्टार खेळाडू त्यांना विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये आपलंही स्वागत आहे. काय मान्यवर येताना दिसेल. गोलंदाजी मार्कवर आलाय. आता अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज टीम डीजे वॉरियर्सचा, तो म्हणजे मॅन फ्रॉम गोडदेव मिस्टर प्रदीप पाटील.
फ्लाईट दिलाय, चांगला चेंडू, फ्लाईट ऑफ ब्रेक पाहायला मिळालाय. लांबून खेळण्याचा प्रयत्न होता योगेश गरत यांचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. याही मॅचला मजा येणार आहे. मगाची मॅच जर बघितली थोडीशी दोलायमान परिस्थिती होती, मात्र लाला आला आणि लालाने काम केलं होतं. आणि तेच काम करण्यासाठी कदाचित प्रत्येक वेळा लाला येतात. त्या दिवशी आम्ही म्हटलं होतं, कारण ते आल्यानंतर मॅचमध्ये रोमांच देखील येतो. जोपर्यंत डिपोन शतरक्षक येतील. दुसरी धाव घेण्याचा डेंजर एंडमध्ये, डेंजर एंडच्या दिशेने आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. यस, पंच सांगतात इट्स ओके. 2 धावा याच्या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो 9. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं, लाला असा खेळाडू आहे ना बाई, स्कोरला लगाड आला तो लाईव्ह झिंग आला. तसा तो लाला माची आहे. आणि फक्त लाला माची नाही आहे, ज्या वाते आहे ना तो धूम भी मचाते. नो डाऊट, नो डाऊट. मात्र आजचा दिवस बघा, आजचा दिवस थोडासा वेगळा या गोष्टीसाठी आहे, कारण आजचे नियम वेगळे आहेत. 5 षटकांचा तुम्हाला खेळायचं आहे, 5 गोलंदाज यूज करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक तुमच्या एका गोलंदाजांवर लक्ष असणं पाहिजे आणि तुमच्या त्या गोलंदाजाला तुम्ही विश्वास दिला पाहिजे. प्रदीप चांगली कामगिरी करतोय. ओ याला क्रॉस बाय स्ट्रोक आहे. चेंडू मिड विकेटला, सीमा पार गेलाय. चौकार आहे की षटकार आहे पाहूया. 4 धावा. तुकाराम सर, या मालिकेतील पहिलं अर्धशतक बनवणारा फलंदाज कोण? नेहमीच नाव घेतलं जाईल योगेश गरतचा. आणि त्या दिवशी तुम्ही जसं उल्लेख केला होता, या स्पर्धेमध्ये पांझूचे खेळाडू चमकले आहेत आणि याच मैदानावरचे मोरव्याचे खेळाडू देखील चमकले आहेत. पण मोरव्याचा जावई पण चमकलेला आहे, त्याच्यामुळे तेही आहेत. आणि कदाचित त्याचाही थोडासा असर असा. पण जी फलंदाजी आतापर्यंत योगेश गरत यांनी केली ना, बॉलच्या मेरिटवरती आडवे तिडवे नाही खेळत. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलंय, ड्राईव्ह केलंय, पुढ्यातला चेंडू बरोबर स्लॉक केलाय. योग्य पद्धतीने फटके आतापर्यंत त्यांनी एक्झिक्यूट केलेत. बघा, तुम्ही जावयाचा उल्लेख केलात आणि आमच्या 3 गावामध्ये एक खासियत आहे. जावई आला की किंवा जावयाला बोलवायचं जरी असलं तरी देखील खास 3 गावांमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, या जावई रवा केलाय. त्यामुळे कदाचित इथे यस विनोद काशीनाथ भोईर, घोडबंदर मास्टरचे लिजेंड खेळाडू इथे उपस्थित झाले. समोर खेळलाय हा फटका, अतिशय चांगला फटका. इथेही चांगला धावा मिळतील. अमोलचा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. मात्र 3ऱ्या धावेसाठी इथे येतील का? नाही येणार. चांगल्या जबरदस्त रित्या तिथे रिले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ही कमिटमेंट असली पाहिजे. ही कमिटमेंट इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये. 1.4 षटकांचा खेळ झाला. धावा धावफलकावरती 15. आता भरपूर चर्चा जावयावरती झाले, पण तुम्ही असं कमी हे जावयाची प्रत्येक गोड गैरसमज असतो, तोही सांगतोय. 1.4 षटकांचा खेळ आहे. उजव्या शीच्या बाहेर आता पॉईंटच्या डोक्यावरनं त्याचा क्लास दर्जा दाखवणारा दर्जेदार चौकार. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता बघा, थोडंसं लांबून खेळलं, दुरून खेळलं आणि चेंडूला पाठवलं पॉईंटच्या डोक्यावरनं चौकार. आणि काय असं संकेत, प्रत्येक जावयाची आपल्या सासूरवाडीबद्दल एक गोड गैरसमज असतो की मला सासूरवाडीला लय मानतात, छान मानतात. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला ते वाटत असतं. आमचा भावेश असला त्याची त्या दिवशी आणि भरपूर धावा खाल्ला त्या दिवशी त्याने. फक्त 5 ओव्हरमध्ये 68 धावा. हो, याला बॅकफूट वर खेळले, योग्य फटका नाहीये. इथे विकेट येणार का? नाही. डायरेक्ट हिट साठी नाही प्रयत्न केला आणि थांबले, तिथे थांबले. हा देखील एक राही गावचा जावई प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलीत. 2 षटकात 20 धावा. सरासरी अजूनही 10च्या घरात दिसते. मागचा सामना देखील अगदी आपण 10ची सरासरी घेऊन चाललो होतो. याही सामन्यामध्ये ती 10ची सरासरी. म्हणजे आजचा दिवस सर 60चा आहे का की 50चा आहे? आता बाकी जण 90चा पण विचार करतात. त्याच्यामुळे आता कारण याच टीमनं, म्हणजे मी का सांगतो माहितीये का, याच टीमनं एकदा 90 केल्यात, 90 धावा केल्यात, म्हणून तो 90चा उल्लेख झाला गेला होता. कारण भरपूर चर्चा होते, पण एका गोष्टीवरती चर्चा झाली का बाबा माणसं देखील खुश होतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते 20, बिनबाद 20 धावा. जयप्रकाश पाटील खेळतात 4 वरती, योगेश खेळतात, गरत खेळतात 15 वरती. आणि किती धावा असायला हव्याचा याची चर्चा आपण करतोय, कारण मागे त्या 58 पुरेशा नव्हत्या हे दाखवलेलं आहे. आलंय आलंय मैदानाच्या आतमध्ये बाळकुमचं पाणी आलंय. पण आता पाण्याची पण कहाणी वेगळी आहे. म्हणजे संकेत जसं म्हणतात ना, पहिले के जमाने में पाणी के घडे थे. पहिला मटक्याची मटका होती आणि त्या मटक्यामधलं पाणी आपण प्यायचो. पहले के जमाने में पानी के घड़े थे, हम बीमारियों से दूर खड़े थे. अब हमारे पास आरओ है और बीमारियां हजारों है.
तशी कहाणी झाली. पहिलं ते मटक्यातलं पाणी होतं ते ठीक होतं, आता आपल्या जवळ आरो आहे आणि बिमारिया हजारो आहेत. नाहीतर काय नक्की या गोष्टीचा मला विचार आहे, कारण आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये आहोत आणि निश्चितच किती जण येतात, काय काय गोष्टी घेऊन जातात आम्हाला माहिती आहे. त्यामुळे निश्चितच त्यावर चर्चा नंतर करूया. मात्र दोन जास्त टाइम घेता तुम्ही, ड्रिंक्स ब्रेक जास्त नको प्लीज, विनंती करतोय. एका ओव्हरमध्ये प्रत्येक वेळा पाणी नको प्लीज, विनंती करतोय. कारण आपल्याला आज सगळे सामने 5-5 षटकांचे जर खेळवायचे असतील तर वेळ वाचा, आत्ताच वेळ वाचवा प्लीज. आणि आज एक गोष्ट होती बघा, आता कैलास भोईर आले होते आणि या बाजूनं उत्तम ठाकूर यांना, आणि उत्तम ठाकूर यांनी मला प्रॉमिस केलं होतं आज कोणतं तरी सॉन्ग दिसणार आहे. कारण उत्तम ठाकूर म्हटलं तर एक ऍक्टर खेळाडू आहे आणि आज एका जबरदस्त ड्रेस कोडमध्ये ते आपल्याला दुपारच्या सत्रात दिसतील, त्यांनी प्रॉमिस केलंय. आणि आज डॉसन रॉड्रिग्स यांच्याकडे देखील माझं लक्ष आहे, तो रेट्रो लुक दिसला पाहिजे 70चा. डॉसन तुम्ही ऐकताय ना? येस, अगदी त्यांचे ते व्हिडिओ व्हायरल झाले होते, काय ट्रम्पेट घेऊन त्या गाण्यावर त्यांचा तो डान्स, आजही तो आम्हाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा. जसा दिवस पुढे जाईल ना तर प्रत्येकाचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उत्तम ठाकूर दादांचा तुम्ही उल्लेख केला, नक्कीच अभिनयामध्ये अगदी उत्तम अभिनय त्यांचा पाहिलेला आहे. आता क्रमांक 3 वरती असा गोलंदाज येतोय अमोल भोईर, ज्यानं या स्पर्धेमध्ये हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक 4 सलग फलंदाज बाद केलेत, तेही 4ही क्लीन बोल्ड. पंच 1 मिनिट थांबा, कारण त्याला टेम्पो जाऊ दे जरा बाहेर. मात्र हे बॅटल आपण पाहूया. मालिकेतील पहिलं अर्धशतक बनवणारा खेळाडू वर्सेस मालिकेतील पहिली हॅट्रिक बनवणारा खेळाडू. काय बॅटल आहे. एका बाजूला अजिंक्य टायगर संघाचा योगेश गरात, मॅन फ्रॉम नारंगी, तर दुसऱ्या बाजूला डीजे वॉरियर संघाचा अमोल भोईर, मॅन फ्रॉम बाळकुम. बॅटल रंगणार आहे मित्रांनो. पाहत राहा आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1. पहिल्या दिवशी ज्यावेळेला काले ढग आले होते तेही देखील पाहिले होते आपण, जसा तुम्ही बॅटलचा उल्लेख केला गेला होता. अमोल भोईर समोर योगेश, पहिला चेंडू बॅटल आहे आणि त्या बॅटलला उत्तर दिलं योगेश गरत यांनी. सांगितले हो लढाईला तयार आहे हम. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. हा दिवस नवीन आहे, नवीन सुरुवात आहे आणि कदाचित हीच गोष्ट इथे योगेशला सांगितलं असेल. वेलकम अमोल भोईर, तुझं आजच्या दिवसात स्वागत आहे. या 6 धावा धावसंख्येनं 26 वर उडी घेतली आहे. सुपर बॅटल. एवढा मिस टाइम स्ट्रोक काय, इथे विकेट येणार का? चेंडू जास्त काळ हवेत आहे, नाही झालाय झेल. इथेही 2 धावा मिळतील. पहिल्या 2 चेंडूवरचं हे बॅटल योगेशनं जिंकलंय. या मॅच मध्ये परतावं लागेल डीजे वॉरियर संघाला. मात्र ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप डीजे वॉरियर संघाकडे आहे त्याचा जर विचार करता तर तुमच्या हातात 60 किंवा 60च्या पलीकडे धावसंख्या असणं गरजेचं आहे. ते तोच उल्लेख म्हणून मी त्या काळ्या ढगांचा उल्लेख केला होता. जब भाई आसमान में 2 बादल टकराते हैं ना तो विस्फोट होता है. आता 2 चांगले खेळाडू एकमेकांसमोर आहेत, विस्फोट होणार, आवाज येणार. आवाज कोणत्या बाजूने येणार, बॅटर की बॉलर? कोलवाटा त्याच्या नव्हता समोर राऊंड ट्राय केला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत मोहनगड पोहोचतील फील करतील. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीने जयप्रकाश पाटील धावल्यात वेगानं जसा चेंडू खेळला स्ट्रायकर यांनी सांगितलं का भावा 2 धावा या चेंडूवरती भावा करायचे. 2 धावा स्कोर 30. काय धावलेत. सध्या उमरमान एक्सप्रेस देखील जबरदस्त काम करते. मला अजूनही डाऊट वाटते ते 50 वर्षांचे नाही आहेत. योगेश आतापर्यंत या मालिकेत 100 पेक्षा जास्त लावा, जोरदार टाळ्या. योगेश गरात पहिला खेळाडू त्याच्या 100 पेक्षा जास्त धावा या मालिकेत. पुन्हा एकदा लो फुलटॉस डिलिव्हरी. आज योग्य चेंडू पडत नाहीयेत, मात्र धावांचा रतीब टाकला जातोय. अजूनही 2 धावा या षटकात. आतापर्यंत काय घडले पाहूया. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर डबल, चौथ्या बॉलवर डबल. 4 चेंडूत आले तब्बल 12 धावा. वेल डन योगेश गरात. आणि जसा तुम्ही डबलचा उल्लेख केला त्याच्यामध्ये फिल्डिंग करणारी टीम ट्रबल मध्ये आलेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 विकेट यांच्या नावावरती आहेत.
एक 4 विकेट, डबल हॅट्रिक त्यांच्या नावावरती आहे. त्याच्यावरती हमला केलाय. पहिल्या 4 बॉलवरती 12. अमोल भोईर, स्ट्रायकर एंडला योगेश. फटका खेळलाय, हा डबल आहे, थोडासा ट्रबल झालाय का, झेल टिपला गेलाय, वार केला योगेश घरत यांनी, पलट वार केलाय अमोल भोईर यांनी. फलंदाज बॅक टू डगआउट. शिवचंद्रचे स्टार खेळाडू प्रफुल्ल भोईर यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आज बरेच ज्यांनी ज्यांनी फॉर्म नाही भरला ते बरेच खेळाडू ही प्रीमियर लीग पाहण्यासाठी येत आहेत. मगाशी मिलिंद भगत आले होते, त्यांना देखील मी विचारलं की भाऊ फॉर्म का नाही भरला, तर त्यांनी फॅमिलीचं कारण दिलं की मला वेळ आम्ही नाही देऊ शकत, एवढं क्रिकेट खेळतोय त्यामुळे थोडंसं मी लांब राहिलो. असू द्या, मात्र पुढच्या वर्षी नक्कीच त्यांचा फॉर्म येईल अशी अपेक्षा करूया. प्रफुल्ल भोईर येत आहेत, ते देखील अगदी पहिल्या बॉलवर षटकार मारणारे खेळाडू, मात्र या एकूणच मालिकेत त्यांचाही फॉर्म आम्हाला नाही मिळाला. जितूला विचारावं लागेल की प्रफुल्ल भोईर यांचा फॉर्म का भरला गेला नाही, मात्र ते आले तिथे त्यांचं आम्ही स्वागत करतोय. घडलंय काय आतापर्यंत धावसंख्या ती म्हणजे 32, 2.5 षटकं संपलेली आहेत आणि त्यामुळे धावसंख्या 32 आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय टीमचा कॅप्टन, टीमचा ओनर भूषण भोईर. आणि त्या दिवशी भूषण भोईर यांची खेळी देखील पाहिली होती, ज्यावेळेला योगेश गरजच्या जोडीनं 50च्या वरची पार्टनरशिप 57 धावांची जी पार्टनरशिप केली होती त्याच्यामध्ये 17 धावांची खेळी भूषण भोईर यांची देखील होती. त्याच्यामुळे ॲज अ टीम लीडर, टीम कॅप्टन, टीम ऑनर जी भूमिका आपण जितू पाटील यांची पाहिली ना, बरोबर तशीच भूमिका भूषण भोईर यांनी देखील आतापर्यंत निभावलेली आहे. नो डाऊट, नो डाऊट. आणि त्यांनी घेतलेला तो झेल देखील इम्पॉर्टंट होता. तोच भूषण भोईर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बाळकुमचा एक खेळाडू बाळकुमच्या दुसऱ्या खेळाडू समोर ड्राईव्ह, चांगला ड्राईव्ह आहे, पूर्ण कल्पना होती हा शेवटचा बॉल आहे, इथे सिंगल आली पाहिजे. अतिशय जबरदस्त गणित मनामध्ये आहेत. षटकं संपली आहे ती म्हणजे 3, धावसंख्या 33, गडी बाद 1, सरासरी 11ची आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. पाहत राहा आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1. जसा स्कोर झालाय ना आतापर्यंत, पहिल्या दिवशी जर पाहिलं तर 563 धावा झाल्या, 55 षटकं हाताळली गेली होती, 27 विकेट, ज्याच्यावरती 36 चौकार आणि 28 षटकार आणि 36 चौकार आपण पाहिले होते. तर दुसरा दिवस होता, त्या दुसऱ्या दिवसामध्ये 52 षटकांचा खेळ झाला, 562 धावा, 43 विकेट, 42 चौकार आणि 25 षटकार पाहिले होते. आणि तिसरा दिवस होता जिथे 51 विकेट, 60 षटकं हाताळली, 662 धावा, 53 चौकार आणि 26 षटकार बरोबर सेम आहेत. आणि कालचा दिवस होता जिथे 60च्या वरती षटकं हाताळली, 673 धावा, 61 विकेट, 46 चौकार आणि 35. काल षटकारांची संख्या कदाचित जास्त होती. थँक्स TCP लाईव्ह जे आपण स्टॅटिस्टिक पाहत होता. मेघनाथ घरात आलेत, गोलंदाजी मार्क हलक्या चेंडूला उडवलं, चेंडू जास्त काळ हवेत आहे, इथे विकेट येणार का, तर नाही, तिथे अगदी सूर नाही जुळणारे. इथे मात्र प्रशांत किणी 252 हा चेंडू अडवतोय, मात्र हा झेल व्हायला पाहिजे होता, हा झेल व्हायला पाहिजे होता. मोहन गरत आणि प्रशांत किणी यांच्यामध्ये तिथे समन्वय नव्हता, त्यामुळे हा झेल सुटतोय. जीवदान लाभलंय. याच्या अगोदर बघा, तुम्ही ज्यावेळेला मनीष पाटील आणि तुम्ही करतो त्यावेळेला ते मनीष पाटील सांगत होते, बाबा एकमेकांना आवाज देत राहा, बोलत राहा, एकमेकांना सांगत राहा का झेल मी टिपतोय, मी येतोय तिथे. कारण आवाज नाही दिला ना, म्हणजे संवाद नाही साधला तर विसंवाद होऊ शकतो, आणि तेच विसंवाद गेला होता. पण आता काय झालं, सोशल मीडिया आहेत, कोण कॉल करत नाहीत, प्रत्येकजण मेसेजवरती डिपेंड आहे, त्या ब्ल्यू टिक वरती. आणि आता तोच परिणाम आहे, तुम्ही जीवनदान दिले भूषण भोईर यांना, जीवनदान दिले, मग आता जीवनदान लेगा बाप साहब के टीम की जान. बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला का कोणी? या स्टेजवर या, चहा या.
अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि भरपूर जागा होती भूषण भोईर यांच्यासाठी हा षटकार. इथे मात्र चेंडू अगदी आपण बघतोय बेल्स घेऊन गेलाय, थोडंसं जास्त अंडर एस्टिमेट केलंय आणि त्याचाच फायदा उचललाय तो म्हणजे मेघनाथ घरत यांनी उजवी यष्टी गुल केलंय आणि जास्त शफल केल्यामुळे इच्छितच हानी झालाय. त्यामुळे इथे विकेट येते. चांगली कामगिरी होत असताना अगदी मोक्याच्या क्षणी ही विकेट. या सर्वांचा अगदी प्रवास जो सुरू आहे ना त्या पाठीमागे एकच आशीर्वाद आहे आई एकविरा मातेचा आणि तेच सुंदर असं गीत आमच्या डीजे मस्तनं वाजवलं गेलं. डीप इन द क्रीज गेले होते. क्रीजच्या जास्त आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न भूषण भोईर यांचा आणि तिथे मात्र जावं लागलं, परतावं लागलं. 3.3 षटकांचा खेळ झालाय. धावा दापलकवरती 41. विजय वैती आले तर नवीन फलंदाज आतापर्यंतचा प्रवास त्यांचा राहिलाय. 25 धावांची इनिंग एक साकारलेली आहे विजय वैती यांनी या संपूर्ण इनिंगमध्ये. एक गोष्टीवरती चर्चा होईल ती 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर असा संघ आहे ज्यानं 64 धावांचा पाठलाग ते 4 षटकांच्या आतमध्ये केलाय. त्यांची ती ओपनिंग जोडी आहे ना सलामीची जोडी ती खतरनाक आहेत. मोहन करत आणि गंगाराम यांची जोडी आहेत आणि त्यांच्या समोर आता तुम्ही डबल 3 केल्या पहिल्या 3 षटकामध्ये. आता 41 आहेत पण 9 चेंडूमध्ये किमान 20 धावा पाहिजे जर एक चॅलेंज उभं करायचं आहे. पाहूया काय करते. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज लक्ष घाला कारण अगदी 4 षटकं काही मिनिटात संपली पाहिजे आणि तुमच्याकडे अजून काही वेळ आहे. मात्र चला विजय वैदी मिस्टर प्रॉमिसिंग टीम बाळकुम संघाचं जे यश आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे तो म्हणजे विजय वैदी यांचा. ओ काय ब्रेक केलाय, जबरदस्त ब्रेक डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मुवमेंट जबरदस्त होती. वेल बोल्ड मिस्टर मेघनाथ घरात. चांगली गोलंदाजी. इथे एक धाव फक्त मिळते आणि 50चा खेळाडू तिथे रिटायरमेंट घेतोय. येस पंचांना त्यांनी सांगितले ती गोष्ट. थँक्यू व्हेरी मच. हीच गोष्ट असायला पाहिजे. सगळ्यात अगोदर पंचांना विचारा त्यानंतर बाहेर या आणि वेलपेड मी कौतुक करीन इथे ते म्हणजे जयप्रकाश यांचं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं त्यांनी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय विकेटवर उभं राहिले आणि धावा पळून पूर्ण केलेत. वेल डन JP दादा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश भोईर. वेलकम. अनेक पाहुणे येत आहेत. अगदी घरची सगळी कामं घरची सगळी एकूणच उत्सव पूर्ण करून अनेक मंडळी आता येताना दिसत आहेत. A1 जोडी आपल्या एकूणच आगरी कोळी समाज मंडळातील ती म्हणजे दिनेश पाटील मॅन फ्रॉम उमेरमाड आणि दुसऱ्या बाजूला नंदू पाटील मॅन फ्रॉम एक्सर. 2 पार्टनर अगदी थाटात येत आहेत. त्यांचं तितकंच थाटात करूया आपण. मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम नंदू भाऊ. वेलकम दिनेश भाऊ. तसेच संतोष भोईर साहेब आपणास विनंती आहे या मान्यवर कक्षामध्ये संतोष भोईर साहेब आपण या प्लीज. गावदेवी मंडप डेकोरेटर्स. ओ इथे स्विच करण्याचा प्रयत्न इथे घडलंय काय पाहूया. अपील झालंय मात्र राकेश भोईर सांगतात की नाही रे बाबा माझ्या खांद्यावर लागलाय. नाही जसं राकेश भोईर यांनी सांगितलं तसं मागे मेघनाथ घर त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी तर अपील पण नाही केला. त्यांनी ते सांगितलं काही झालं नाही आहेत. बॅट अँड बॉलचा स्पर्श झाला नाही आहेत. ही खेळाडू वृत्ती आहे. एक खेळाडू आणि खेळाडू वृत्ती जर जोपासली तर खेळायला मजा येते. ऑफ ब्रेक टॅप केलं फिल्डिंग चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं प्रदीप होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जर तिथून चेंडू निघून गेला असता तर थांबवणं त्याला अशक्य होतं. चांगलं क्षेत्ररक्षण केले. सुरुवात थोडीशी खराब होती या षटकाची. ही फिल्डिंग बघा उजव्याच्या बाहेरचा चेंडू टॅप केला होता पण कव्हर पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जिथे एक चौकार रोखला गेलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा दापलकवरती 43. 3 गडी बाद 43. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा मॅच यानंतरचा होणारा सामना एका बाजूला असणार आहे माऊली मोरवाचा संघ आणि त्याच्या समोर असेल मालवणी कोलीवाडा. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. सध्या मॅनहॅटन चार्ट ज्या बिल्डिंग्स उभ्या झाल्यात ना त्या आपण बघू शकता. 7 मजली 13 मजली 12 मजली आणि मागची
10 मधली. वेलकम वेलकम. पुन्हा एकदा स्वागत करूया नंदू पाटील मॅन फ्रॉम एक्सर, दिनेश पाटील आमचे समालोचक मित्र आणि एकूणच भरपूर रुबाबदार माणूस मॅन फ्रॉम वुमेन आणि संतोष भोईर मॅन फ्रॉम बाळकम, या तिघांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया नियोजन कमिटीतर्फे आणि खेळाडूंतर्फे. या सर्वांनी असं नसतं. तसंच मी खास रिक्वेस्ट करतो बघा, जितके ओनर इथे उपस्थित आहेत ज्या ज्या संघांचे, त्यांना विनंती करतोय आपणही या मान्यवर कक्षामध्ये. सदा तुम्ही जसा आपण उल्लेख केला नंदू दादांचा आणि दिनेश दादांचा, आणि हे दोस्ती जी दुनियामधले राजा माणसं आहेत दोन्ही आणि त्याच्या जोडीला संतोषजी भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आणि आज येणारच म्हणजे मान्यवर येतील, प्रेक्षक येतील, कारण आज वेगळा आहे. म्हणजे आगरी कोळी 40+ प्रीमियर लीगचा हा 16 रंगला आहे आणि 16 बघण्यासाठी प्रत्येक जणाला आतुरता प्रत्येकाला आहे की कोण चॅम्पियन ठरणार. त्याच्यापेक्षा जे आयोजन केलेले आहेत या 25 जणांच्या आयोजन कमिटीनं, ते महत्वाचं आहे. त्या 25 जणांची मेहनत, प्रायोजकांची साथ जी लाभलेली आहेत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. केवाई वळी आपण एकदा या मॅच कडे. अगदी 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपवली आहेत. प्रमोद आला, ओ व्हॉट अ शॉट, अगदी फेकून दिलाय त्या स्टँड मध्ये जिथे आपले सहकारी बसलेत. वेल डन राकेश भोईर. मागच्या दिवसाचा राकेश भोईर वेगळा होता, आज तो थारला थोडी जास्त सर्व्हिसिंग करून आलाय, बॅटला देखील थारची धार करून आलाय. हा षटकार डीजेवाल्यानं गाणं लावलंय, झगडेवाला का छकडेवाला. षटकार ठोकलाय राकेश भोईर यांनी. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, राकेश भोईर यांच्या बॅटला धार आणि तोच आहे टीमचा आधार आहे. जशी बॅटिंग आणि त्याच्यामुळे काय झालंय की धावसंख्येला थोडासा आकारही आलाय. जेव्हा धावपालक पाहिजे होता ना 60च्या जवळ, तो जाताना दिसतोय. चांगलं यमक जुळवलं तुम्ही. त्यामध्ये अजून थोडंसं ऍड करतो. निश्चितच त्याच्या बॅटला तर धार आहे, मात्र तोच चालवतो थार. मॅच रंगली आहे. या षटकारानं उडी घेतली धावसंख्येने 49 वर. इथे अजून एक मोठा फटका. गगनवेदी, गगनचुंबी बुलेट शेट या एकूणच डगआउटला मानवंदना देणारा हा क्लासिक षटकार. आज राकेश भोईर भाई कुछ अलग सोच के आए हैं. काहीतरी वेगळा विचार करून मैदानावरती दाखल झालेत. काहीकाने सांगितलं बाबा त्यांनी थम्सअप घेतलाय, थम्सअप यही कहता है आज कुछ तूफानी करते हैं. आणि तेच तुफान आहे, डारसा तूफान आहे, आंधी आहे. हा थोडासा जलजला मैदानावरती आलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 55. जबरदस्त बॅटिंग. विजय वैती भाऊ जरा टकिन केला प्लीज. सांगितल्याचा प्रकार नाहीये भाऊ, असं तुम्ही सांगून, हा आमचा नियम आहे. प्लीज प्लीज लगेच इन करा, प्लीज इन करून घ्या. सर सांगा जरा तुम्ही प्लीज. मित्रांनो चॅलेंज करू नका ना प्लीज, मी विनंती करतोय. क्रिकेटचे जे रूल्स आहेत त्या रूल्स नुसार खेळा, बस, बाकी काही नाही आहे. नाही, चॅलेंजला मराठीमध्ये शब्द आहे आव्हान. बाबा तुम्हाला जे आव्हान केलंय ना ते पाळा, तुम्ही आव्हान देऊ नका. वाह काय स्मार्ट दिसताय, थँक्यू. धावसंख्या 55. टीम अजिंक्य टायगर संघ आणि या घडीला मिलन कोळी सुद्धा आलाय. वेलकम मिलन, तुझंही स्वागत आहे. मालवणी कोळीवाला टीम आली का? थँक्यू. ओ यावेळेला अजून एक थार थांबायचं नाव घेत नाहीये. राकेश भोईरची जबरदस्त कामगिरी. माझं लक्ष राकेश पाटीलकडे लागलंय. आहे कुठे आता रेस? या राई गावामध्ये एक दुःखद घटना घडली आहे आणि कदाचित राकेश इकडे असेल. मात्र 3 चेंडूत 3 षटकात रमेश मांगेला यांचं देखील स्वागत करूया. आज त्यांची देखील अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रमेश मांगेला यांना. थँक्यू. जसा तुम्ही उल्लेख केला होता बाबा, राकेश भोईर थार घेऊन आल्यात आणि जसा वार चालू आहे म्हणजे बार लगातार बार आणि वार वरती वार, षटकारावरती षटकार ठोकले गेले आहेत. या बरोबर षटकामध्ये 3 सिक्सर. आतापर्यंत भरपूर काही गोष्टी पाहिल्या. लागोपाठ 4 विकेट पाहिजे, आपण 5 चौकार पाहिले, हे 3 षटकार 6 6 6 आणि याच्यानं धावफलक 61 61.
दबाव आता जास्त आहे तो म्हणजे प्रमोद यांच्यावर. व्हॉट नेक्स्ट, पुढे काय? सध्या स्थिती अक्षरशः गरम झाली आहे. मैदान तापलंय, खेळाडू तापलेत आणि षटकारांची आतिषबाजी आहे. इथे देखील अगदी चेंडू विथ द ब्रेक उडवायचा होता. बॅटर पॅड मधला चेंडू होता, नाही घेतली धाव, नाही घेतली धाव. चांगला चेंडू होता, अगदी रिलॅक्स करून जाईल गोलंदाजाला. चांगला चेंडू हाताळलाय. रिलॅक्स आणि थोडासा जो दम लागला होता ना तो देखील कदाचित खाली येईल. जो षटकाराचा जो क्रम चालला होता त्या क्रमाला तोडलंय. त्या मोमेंटमला थोडंसं ब्रेक केलंय, थांबवले, हे महत्वाचं आहे. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू आहेत. स्ट्राईक एंडला आताही तेच आहे. फॉलो केला, कोलबटाचा चेंडू होता, कव्हरला फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पुन्हा, हे चांगलं आहे. ज्यावेळेला पुढ्यातला चेंडू होता त्याला षटकार टोकले. आता थोडासा आत येणारा चेंडू होता. स्कोर झाला 62. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे. 62 धावा फलक्यावर. याही मॅच मध्ये अगदी मजा येणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला आपण सातत्याने उल्लेख करतोय डीजे वॉरियर संघाची बॅटिंग लाईनअप. अगदी आपण बघतोय आघाडीचे दोन्ही फलंदाज मोहन गरत, त्याच्यानंतर गंगाला आपण पाहणार आहोत, त्याच्यानंतर मेघनाथ गरत आहे की तसेच आपल्याला कैलास मात्रे सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि नो डाऊट प्रशांत किणी जास्त संधी नाही मिळाली आहे, मात्र या सामन्यात पाहूया काय करते. इथे एक्झॅक्टली घडलंय काय? चेंडू डाऊन द लेग आहे का काय घडलंय? ही धाव मात्र मिळते. लेट्स सी द अंपायर डिसिजन. मात्र हा बाईचा इशारा. बाईचा इशारा आलाय. पंचांनी येस ते DRS कॉल केला. येस मला वाटतं हा कॉल आहे तो म्हणजे बॅटरचा. पाहूया काय घडलंय एक्झॅक्टली. बाईज आहे की वाईड आहे, काय घडेल पाहूया. इम्पॉर्टंट क्षण असेल या मॅचचा. बघा येस तुमच्याकडे पाहूया. आमच्या एकूणच TCP लाईव्हच्या निरीक्षण केंद्रामध्ये ही गोष्ट आपण चाचपणी करतोय की एक्झॅक्टली काय घडलं होतं. बाईस कॉल केलंय अंपायरनं. इट्स अ वाईड बॉल सर. हा चेंडू डाऊन द लेग आहे, त्यामुळे वाईड बॉल आहे. पंचांनी त्या गोष्टीची लगेच कल्पना घेतली आणि अवांतर घोषित केलाय. 1+1 या 2 धावा. इथे संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती म्हणजे 64 वर जाऊन पोहोचली आहे. मागचा चेंडू पाहिला तर काय घडलं होतं बघा. जसा चेंडू हाताला गेला होता स्ट्रायकर एंडला विजय वैती होते. चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला, हा बघा चेंडू हाताळला, पाहिलं त्यांनी लेग स्टंपच्या बाहेर आहेत. शरीर थोडंसं आतमध्ये नेलं आणि त्याच वेळेला चेंडू बाहेर निघून गेलाय. इट्स अ वाईट बॉल. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, स्ट्राईक रोटेट झाली आहे. चला टॉस साठी कॉल दिलाय ऑलरेडी. मालवणी कोळीवाडा संघ आणि त्यांच्या समोर असेल माऊली मोरवा. टीम कॅप्टन रेडी राहा, लगेच आपण कॉलची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला प्लीज लवकर या. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील. 64 झालेत. या चेंडूवर काय जास्त वेळ नको प्लीज. बघा 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये बरोबर होतात, मात्र शेवटच्या षटकासाठी 10 मिनिटं का जातात हा प्रश्न विचारला जातोय. नो डाऊट अतिशय प्रेशर गेम आहेत, पूर्ण कल्पना आहे. ओ ग्रेट बॉल, चांगला चेंडू. पहिले 3 चेंडू असे का हाताळले नाहीत हा प्रश्न आहे, तो म्हणजे डीजे वॉरियर्सला. मात्र या षटकाची सांगता चांगली झाली आहे. एक धाव इथेही मिळतीये. संघाची धावसंख्या 65, 66 धावा विजयासाठी सरासरी मोठी आहे, मात्र नॉट रिचेबल नाहीये. काय घडेल या मॅच मध्ये पाहूया. तुम्ही पाहताय आगरी कोळी प्रीमियर लीग, मात्र मान्यवर कक्षामध्ये देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे. अगदी सध्या मान्यवर कक्षामध्ये ओ कयामत से कयामत तक मधला आमिर खान आलाय. प्रफुल्ल भोईर, मॅन फ्रॉम जुचंद्र, अगदी तसेच दिसतात. थोडंसं थांबवतोय संकेत, तुला मी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय. उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील, त्यानंतर गावदेवी मंडप रेकॉर्डर्स आणि यारो की यार या ग्रुपमधील एक महत्त्वपूर्ण मेंबर्स नंदू पाटील
यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नंदूजी पाटील आणि दिनेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. तसं दोन टीम, कुठल्या आहेत दोन टीम संकेत? मालवणी कोलीवाडा टीम कॅप्टन आणि माऊली 11 मोरवा टीम कॅप्टन आपण देखील यायचं आहे. सर्वप्रथम आपण सन्मानित करूया गावदेवी मंडप डेकोरेटर्स आणि यारो की यार या मित्र परिवारातील मुख्य सदस्य म्हणायचं गेलं तर मुखिया या यारो की यारमधील नंदू पाटील आणि दिनेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटी आग्रिकोली प्रीमियर लीग यांच्या वतीने केला जातोय. गावदेवी एक्सर या टीमचे ओनर देखील आहेत नंदू पाटील, त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. आणि खास करून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आग्रिकोली प्रीमियर लीगसाठी देखील आर्थिक सहकार्य नंदू पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आग्रिकोली प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं नंदूभाऊ तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मानित केलं जातं या ठिकाणी उमेळमान आग्री मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि आग्री समालोचक. 3 दिवस 4 दिवस कंटिन्यू कमेंट येत होत्या की आग्री समालोचन का होत नाहीये, तर एक दिग्गज आग्री समालोचक दिनेश पाटील यांचा या सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनेश पाटील यांच्या मुलीचा लग्न सोहळा आत्ताच पार पडलाय आणि मी राहीच्या मैदानावर देखील अनाऊन्समेंट केलं होतं. या आग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये देखील अनाऊन्समेंट केलं होतं की त्यांच्या लग्न सोहळ्यात सामील व्हा. अगदी थाटामाटात त्यांनी त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पाडलाय. कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही या व्यक्तीनं आपल्या मुलीच्या लग्न सोहळ्यात. खाण्यापिण्यापासून सगळं आणि या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं होतं त्या लग्न सोहळ्यामध्ये. वन मॅन मिस्टर नंदू पाटील. तर नंदू पाटीलसाठी देखील एखाद्या टाळ्या व्हायला हव्यात. थँक्यू नंदूभाऊ, खूप जबरदस्त आयोजन आपण केलं खरोखर. आणि या ठिकाणी ॲज अ ओनर म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो नंदूभाऊंचा. काय ते लग्न सोहळ्याचं आयोजन, स्टेज म्हणा, एंट्रीज म्हणा, इथे ओनर म्हणून त्याचा सन्मान जी आपण टीम या आग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये खास करून दाखल केली होती. नंदूभाऊ थँक्यू, तुमचं मनापासून आभार. चला आपण या टॉस करूया. टॉस कॉईन घ्या. माऊली 11 टीम कॅप्टन जितू, माऊली 11 टीम कॅप्टन या जरा. आणि किल्ले घोडबंदर सॉरी मालवणी या लवकर या. या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं. बघा 5 ओव्हरची मॅच आहे. रूल्स तुम्हाला ठाऊक आहेत, त्याच्यामुळे रूल्स पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे. दिनेशजी पाटील आणि नंदूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉईन्स विन होतोय. कोण कॉल करणार? मालवणी कोलीवाडा कॉल. AKPL कॉल मालवणी कोलीवाडा टीम कॅप्टन आग्री कोळी म्हणजेच या ठिकाणी मोरवा संघ नाणेफेक जिंकतोय. कॅप्टन सोबत चर्चा करणार होतं. सगळ्यात आधी आपण चर्चा करूया या ठिकाणी. आज दिनेश पाटील आहेत आणि लग्न सोहळ्यात ते बिझी होते, अन्यथा नक्कीच त्यांची एक टीम या आग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये 100% पाहायला मिळू शकली असती. दिनेश भाऊ काय म्हणाले संकल्पनेविषयी? खूप खूप धन्यवाद. खरं एक अशी संकल्पना जी कोणी कधी विचारच करू शकला नाही. दादा आग्री बोल. आग्रीन बोललं चालेल का? मला वाटलं आग्रीन बोललं नाही चालेल, कारण चालेल ना आग्रीन बोलायला तर आपली भाषा म्हणजे काय, आपल्या आग्रीन भाषेनेच बोलायला पाहिजे. आणि ही स्पर्धा म्हणजे आपली वर्ल्ड कप सारखी स्पर्धा आहे ही स्पर्धा. बघा सगळे 23 गावांची मिळून स्पर्धा आहे, म्हणजे 23 देश आणि ह्या स्पर्धेनं आयोजन केलं. नाही स्पर्धाकडे चालू आहे तर माझ्या सासरवाडीच्या मैदानावर चालव. आणि बायकोचा भाऊ म्हणजे जास्त काय असते ते तुम्हाला माहिती आहे, कारण ही स्पर्धा माझ्या सासरवाडीला चालू आहे. आणि ही स्पर्धा जी आयोजन केले ना, अप्रतिम आयोजन, काय झक्कास स्पर्धा ही. बघताना एवढी मजा येते ना, एवढा उत्साह येतो का. पोरीचं लग्न नसतं ना तर 4 दिवस यांगाला सुरू थान मांडला असता. सासरवाडी वस्तीला तरी देवाला लागलं असतं, पण सासरवाडी वस्तीला देवाचा योगच जायला नाही. स्पर्धा स्वप्न दिसते. स्पर्धेत खेळणारं सगळं खेळाडू काय खेळतं काय खेळतं की प्रत्येक टीम विचार करत असतील साला आपल्या टीममध्ये खेळताना खेळाडू खेळत नाही. या स्पर्धेत बघा नवीन संघ गेले तर काय खेळ करतात. सगळ्या टीमला माहीत असेल का आपलं खेळाडू कसं क्लिक झाले. कारण काय तर ही दोस्तीची दुनिया, ही राजागिरी, ही प्रत्येक संघाच्या जोडे मिळून मिसळून खेळताना जी मजा येईल ना ती
ही मजा या मैदानावर अनुभव गेली ना. खरोखरच आयोजक कमिटी आहे आपले आगरी समाज सामाजिक संस्थेची जी आयोजक कमिटी आहे APL ची, अप्रतिम. खरंच खूप स्पर्धा एवढी मोठी होते, भारी होते ना, का मला वाटतं ही स्पर्धा दरवर्षी भरली पाहिजे. हा जो घोड्याची दौड आहे ना, ही थांबली नाही पाहिजे. मिठाचा वास, आगरी बाणा, आगरी सान, मावऱ्याचा वास न पागाचा धास न, खरोखरच हे अप्रतिम समालोचकांना आपले समाजाचं हे रत्न हिरो आज एकत्र राहिले नाही ना. मला वाटते ना आपला बघ महेंद्र बघ, महेंद्राची काय स्पर्धा दाखवतं, काय काय नवीन तुम्ही प्रयोग केले या स्पर्धेत. खरंच अप्रतिम स्पर्धा आहे ना. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. ही स्पर्धा अशीच असत खेळत राहिली पाहिजे ना, आपल्या समाजाची एकी दाखवली पाहिजे ना, ती तुम्ही दाखवाल अशीच आशा ठेवतो. आयोजक समितीला धन्यवाद आमचा मान सन्मान केल्याबद्दल. थँक्यू आणि दादा तुझी आरोळी मी ठोकतोय. गावकरांनो मॅच बघा. चला मॅच सुरू करा प्लीज, मॅच सुरू करा. पहिले पॉवर प्लेचं षटक आहे 66 धावा विजयासाठी. छत्रक्षण स्वीकारलं या ठिकाणी. हां खरोखर बघा, नंदू भोईरनं बोलावं असं, नंदू पाटीलनं बोलावं असं मागणी होती, मात्र नंदू पाटील तोंडाने कधी बोलत नाही. नंदू पाटील करून दाखवत आहेत. मॅच सुरू झाले. वन द टॉस अँड चॉईस द फील्ड फर्स्ट माऊली 11. तर किल्ले घोडबंदर तुम्हाला बॅटिंग करायचे, मालवणी कोलीवाडा तुम्हाला बॅटिंग करायची. चला आपण जाऊया या मॅचच्या दिशेने. समालोचन कक्षामध्ये आपण ऐकूया दोन दिग्गज समालोचकांना. एका साईडला मनीष पाटील आणि दुसऱ्या बाजूला असतील संकेत पाटील. थँक्यू. दिनेश दादाने ऊर्जा दिली. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. जबरदस्त स्टार्ट. 66 करायची आहे. षटका मागे मोठी सरासरी आहे आणि असं असताना देखील पहिल्या बॉलवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे वॉरियर सज्ज आहे या मॅचला पुढे नेण्यासाठी. पुढच्या मॅचची टॉस देखील झालाय. माऊली मोरवा संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालाय. मनीष पाटील आहेत आमच्या संवेद. आणि मनीष आज मध्ये थोडं आगरी झालंच पाहिजे. आगरी भाषण बोलायलाच पाहिजे आणि आता आगरी भाषण आपण बोलू. मोहनने पहिलेच बॉलवर चौका खेचीलाय. स्कोर झालाय 4 रन. बॉलिंग ट्रॅकवर भूषण. पुढचा बॉल राऊंड द विकेट. आणखीन एक खेचून ठोकीलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेगला आणि ते फिल्डर फक्त बघत राहिलाय. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सिक्सर. संकेत फंबल पडतो, पण आपल्याला आज फंबल पडला तरी ऍडजस्टमेंट आहे आयोजकांची. अरे काय पण करूयात, मात्र 6 तर गेली. अंपायरनी जी ऍक्शन केली ना ती धमाल होती. दादा परत यावेळचा बॉल अगदी जर बघितला तर बाहेर होता. अंपायरनी बघितला आणि सांगितलं दादा थोडी कसरत मी पण करतो. वाईट बॉल आहे आणि ते धावसंख्या वाढून झाली आहे ती म्हणजे 11 धावा. सुरुवात भारी, जाम भारी. 66 धावांचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागासाठी सज्ज आहेत फलंदाज मोहन गरज. काय प्लेअर आहे, जबरदस्त कॅपॅसिटी आहे या प्लेअरची. एंड कुठलाही असू द्या, तो त्यांचा खेळ धमाकेदार असतो. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड, एक टप्पा घेत विजय वैतीला चकवत. लॉंग ऑन क्लिअर, फॅन्टास्टिक चेस इन फर्स्ट ओव्हर. चौकार. काय बॅटिंग सुरू आहे आणि यावेळेला प्रत्येक बॉलवर घणाघातच करायचा आहे हा इरादा आहे. तो इरादा स्पष्ट केलाय तो म्हणजे मोहन गरज यांनी. धावफलक अगदी हलतोय. 15 धावा. इथे देखील लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. समोर खेळलाय. चेस चांगला असेल. विजय वैती यांच्यासाठी एक धाव पूर्ण झालं नाही. कॉल बॅक केलाय. चांगला कॉल गंगाधरचा. गंगाधरी शक्तिमानी गंगाधर आहे. चांगला कॉल. खूप चांगला कॉल आणि तो नकार स्वीकारलेला आहे मोहनने, कारण हे महत्वाचं आहे. ही जोडी महत्वाची ठरेल. 66 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज असताना जशी सुरुवात पाहिजे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये त्या सुरुवातीसाठी मोहन यांनी आपलं सर्व समर्पण दिलेलं आहे. पण गंगाधर स्ट्रायकर सेंडला आहेत. तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. भूषण भोईर यांच्या देखील गोलंदाजीवर लक्ष द्यावं लागेल. जर जबाबदारी त्यांनी स्वीकारले, संघमालक हे मत कसं असायला हवं, ते कसं मांडावायला हवं, त्यासाठी त्यांचा देखील प्रयत्न या पुढच्या बॉलवर पाहायला मिळेल का? आणि यस, पाहायला मिळालंय. भूषण भोईर संघमालक आहेत आणि ते पद त्यांना का मिळालंय, कॅप्टन हे पद का मिळालंय, पहिले षटक का मिळालंय, त्याचं प्रमाण देताना फलंदाज बाद गंगाराम शून्यावर.
आता लगेच मान्यवरांचा आपण खास सन्मान करूया नियोजन कमिटीतर्फे. मी विनंती करतोय नियोजन कमिटीला की आपण एक खास सन्मान करूया. तो म्हणजे बाळकुंभ परिसरातील एक महत्वपूर्ण उद्योजक आणि आपला एकूणच माजी खेळाडू संतोष भोईर साहेब यांना विनंती करतोय की त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय नियोजन कमिटीतर्फे. वेलकम संतोष भाऊ, आपलंही स्वागत आहे आणि आपणही एन्जॉय करताय. घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण पाहत असता, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि आता आपण मैदानाच्या आतमध्ये आता नियोजन कमिटीतर्फे आपलं विशेष स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. संतोष भोईर मॅन फ्रॉम बाळकुंभ, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. निलेश पाटील यांना विनंती करतोय की त्याच्या शुभस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. तो म्हणजे संतोष भाऊंचा. जबरदस्त क्रिकेट लवर आहे, स्वतः उत्तम क्रिकेटपटू आणि आज मला वाटतं बाळकुंभचा अर्धा गाव इकडे उपस्थित झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण मनीष 8 संघ आणि आज तर मोरव्याचा तर पूर्णच गाव येणार आहे, कारण मोरव्याचे 3 संघ अगदी क्वालिफाय ठरले आहेत या AKPL मध्ये. आता दिनेश दादांनी तर सांगितलंय की जे गावच्या संघात चांगले नाही खेळलेत पण ते इकडे क्लिक झालेत, तर आता त्याची दखल पुढच्या वर्षी प्रत्येक संघाचा कॅप्टन घेईल की तुम्ही AKPL इतकं चांगलं खेळलात, मग आपल्या संघामध्ये तसा खेळ का नाही होता आणि तो खेळ होईल अशी अपेक्षा पुढच्या सीझनमध्ये आहे. समारोप चांगला झाला. या पहिल्या षटकाचा धावसंख्या पोचते ती म्हणजेच 16 फलंदाज बाद 1. अजून एक खास विशेष सन्मान करूया, तो म्हणजे प्रफुल्ल भोईर यांचा. मी मागाशी म्हटलं की सध्या ते जबरदस्तरित्या इथे आलेत, मात्र त्यांनी फॉर्म का बनवला नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. कदाचित त्यांच्या विहित कामं असतील आणि मला वाटतं रेल्वेला जास्त सुट्ट्या मिळत नाहीत, त्यामुळे मेगा ब्लॉक वगैरे चाललेत ते यांच्याचमुळे. त्यामुळे प्रफुल्ल भोईर साहेब आपला एक विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. आणि मी म्हटलं ना, अगदी कयामत से कयामत तक हा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटात जसा आमिर खान दिसत होता तसे ते आत्ताही दिसत आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही निश्चितच मुख्य आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. वेलकम प्रफुल्ल भाऊ, आपलंही स्वागत आहे. त्यांचा चेहरा आणि त्यांचं ते सौंदर्य खरंच अजूनही त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा तितकंच चांगलं क्रिकेट खेळतो, आर्यन, जो एक कन्सिस्टंट बॉलर ऑलराऊंडर म्हणून तुम्हाला जोचंद्र संघात खेळताना पाहायला मिळतो. येस, मला वाटतं मात्र आर्यनचे भाऊच वाटतात ते. आणि स्वागत आहे प्रफुल्ल दादा, आपलं मनापासून स्वागत आहे. चला वळूया पुढे एकदा मॅचकडे. 66चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे मनीष 16 धावा, म्हणजे पहिल्या ओव्हरचं बॅटल अगदी आपण बघतोय धावांच्या रूपाने जिंकलंय. मात्र महत्वाची विकेट गंगाधर, ज्यांनी या एकूणच स्पर्धेमध्ये धावांचा रतीब टाकलाय, तो बाद झालाय. योगेश, आणखी एक उल्लेख आपण मागच्या डावात केला की 100 पूर्ण करणारा फलंदाज या AKPL मधला पहिला योगेश ठरलेला आहे. अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. त्याचमुळे आता त्यांच्याकडून गोलंदाजीची अपेक्षा वाढते. पण पहिल्या षटकामध्ये DJ वॉरियर्सने धावांचा पाठलाग योग्य केलाय. क्रेडिट गोज टू मिस्टर मोहन घरत. आता कैलास म्हात्रे मोहन घरत यांना साथ देण्यासाठी पोहोचलेले आहेत. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, दुसरं षटक सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. पहिल्या षटकात गोळा केले धावा जवळपास 16, जिंकण्यासाठी आवश्यकता 50ची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 50 धावा, 24 बॉल 50. काय जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय मैदानभर. आपण बघतोय प्रेक्षकांची संख्या देखील वाढते. संघ 8 आहेत आज आणि 8 संघाचे पाठीराखे आणि अगदी दुनिया TCP लाईव्हच्या माध्यमातून हे क्रिकेट पाहत आहे, ही स्पर्धा पाहत आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील आज होणार आहे, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. योगेश घरात स्टॉप वॉच चालू आहे, लक्षात घ्या. 7 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलेला आहात, 7 पेक्षा जास्त, लक्षात घ्या. ती आपण प्राथमिक सूचना तुम्हाला समालोचन कक्षातून देतोय. तर चला, स्ट्रायकर स्टेटला फलंदाज आपण मोहन यांना पाहतोय, जे आयडियल चॉईस आहेत. या संघाचे स्ट्रायकर बॅटरची भूमिका त्यांनी खूप चांगली निभावलेली आहे. क्रॉस बॅटेड खेळले, वेळ नाही जुळली, बॉल थोडासा राईज झाला टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे त्या बाउन्सचा अंदाज नाही घेता आला. डॉट बॉल. नवीन बॅटर कैलास आलेत. अगदी आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला ते सध्या उपस्थित आहेत. या माणसाने देखील आपल्या आयुष्यात बऱ्याच धावा बनवलेत आणि त्यामुळे निश्चितच या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना एक्सपिरियन्स भरपूर मोठा आहे. सध्या एक गोष्ट करावी लागेल की विकेटवर उभं राहावं लागेल, कारण मोठं चेस डाऊन आहे. आउटसाइड ऑफ सम डिलिव्हरी होती, समोर खेळलाय, अगदी समोर सरळ रेषेत मारलेला हा बाणासारखा अगदी चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शो बाय मोहन घरत. 4 धावा.
स्ट्रोक सिलेक्ट केले जात आहेत, ज्यावर धावा कलेक्ट केल्या जात आहेत. बघा, एक घास खाऊन पोट भरणार नाही, मोहन घरतला ठाऊक आहे. त्यामुळे मागच्या षटकात जितकं योगदान दिलं ते प्रत्येक षटकात द्यावं लागेल. त्याच रोलवर ते आता काम करत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकून पोहोचते आता 20 वर 20 रन्स. सुरुवात जरी या षटकाची डॉटने झाली, पण पुढच्या बॉलवर चौकार आलाय. नशिबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. मोहन घरत बॅकवर्ड स्पेल क्लिअर सिक्सर. ओ मालवणी कोळीवाड्याचा डेंग्या पडलाय. हा झेल घ्यायला गेले होते डेंग्या बॉयचे आमचे आमिष कोळी, मात्र हा झेल सुटलाय, म्हणजे फांगडा पडलाय. चांगला फटका जबरदस्त फटकेबाजी मोहन गरत. दिशा कुठलीही असो, एंड कुठलाही असो, मोहन गरत याची बॅट तळपते. 360 डिग्री क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य टायगर विसरून चालणार नाही. विक्रम तर या संघाच्या नावावर सुद्धा लागलेले आहेत आणि त्याचमुळे तुमच्याकडून चाहत्यांची अपेक्षा वाढलेल्या आहेत. पहिले षटक भूषण भोईचं जरी महागडं राहिलं, पण त्यानंतर त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी योगेशला निवडलं होतं, पण योगेशचं हे षटक आतापर्यंत 10 धावांचं राहिले. चांगलाच चेस डीजे वॉरियरचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. पंच केलाय, बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मागे सरकून बॉल टिपण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही काही बॉल गॅदर नाही झाला. या मिळत्यात मोहनला आणि डीजे वॉरियर्सला 2 धावा. धावसंख्या पोहोचते 28. सुंदर चेस डाऊन सुरू आहे. बघा जी सरासरी मनीष, आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी बोलतो, कारण टार्गेट किती असो, मात्र तुम्ही जे सरासरीनुसार क्रिकेट खेळताय त्याला महत्व आहे. तीच बॅटिंग सध्या सुरू आहे. इथे देखील ड्राईव्ह क्लास आहे, अगदी क्लास आहे. काय व्ही शेपमध्ये खेळतात ते म्हणजे मोहन गरत, आणि बॅटचा फुल फेस ते दाखवत असतात. कुठल्याही भावी खेळाडूला हे जबरदस्त क्लासेस क्रिकेटचे देऊ शकतात ते म्हणजे मोहन गरत. वेल प्लेड. काय खेळ खेळले आणि काय स्ट्राईक रेट आहे. जर आपण चौकारांचा आढावा घेतला तर 3 चौकार आहे, 2 षटकार आहे, 1 डबल आहे, 2 सिंगल, 2 डॉट, म्हणजेच फ्रिक्वेन्सी डॉट बॉलची कमी ठेवली आणि स्ट्रोक सिलेक्शन योग्य त्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजेच मार्जिन जिंकण्याचं वाढतं जेव्हा मोहन गरत पॉवर प्लेवर आपलं अँटिसिपेशन देतात. 2 षटकात धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 धावा. सरासरी 13च्या घरात होती, मात्र इथे काही अंशी पुढे आहे संघ. त्यामुळे आता इक्वेशन काय आहे, शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. आणि एकूणच सरासरीकडे लक्ष घातलं तर 12.33 आहे, म्हणजे मॅनेजेबल आहे, रिचेबल आहे, गेटेबल आहे. मात्र सध्या या मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय आणि पाणी गेल्यानंतर एनर्जी वाढते. मात्र काही चित्र बदलेल का, बरेच जण अंदाज वर्तवतात, बरेच जणांचे अंदाज फोल ठरतात. मात्र सध्या ही मॅच बदलेल का टीम अजिंक्य टायगर संघासाठी, की या मॅचवर जे वर्चस्व डीजे वॉरियरचं आहे ते तसंच अबाधित राहील. पाहूया या मॅचला. रिप्लेज आपण पाहतोय, हायलाईट पाहतोय या आतापर्यंतच्या डावाची. पहिलाच बॉल ग्लाइड करताना खेळला होता, पण त्या ठिकाणी बघा ना, जबरदस्त खेळ अपेक्षित आहे. तो अपेक्षा गंगाराम जरी शून्यावर बाजले, पण त्यानंतर धावा बनवण्याचा जो कयास आहे तो सुरूच ठेवण्याचा प्रयत्न होता. पण गंगाराम कैलास तितके अजून क्लिक नाही झाले. फक्त 1 मॅन शो मोहन गरत. नो डाऊट कुणातरी जबाबदारी घ्यावी लागेल मनीष, आणि ती जबाबदारी सध्या मोहन गरज घेत आहे. बॅटिंग लाईनअप अजून आहे, नो डाऊट. प्रशांत किनी यायचा बाकी आहे, अमोल भोईर यायचा बाकी आहे, बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गरज काय, सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत, त्यांनी पुढे सरकावं लागेल आणि सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. सध्या 2 षटकाचं बॅटल तुम्ही जिंकलात, मात्र अजूनही टास्क बाकी आहे. तो टास्क पूर्ण होईपर्यंत तुम्हाला नाही थांबता येणार. परतफेड करण्यासाठी एक संधी सुद्धा पुरेशी असते आणि ती संधी शोधायची आहे अजिंक्य टायगर्स बाळकुम या संघाला. जर आपण भूषण भोईर यांच्या षटकाचा विचार केला, त्यांना 1 विकेट मिळाले नो डाऊट, पण त्यांच्या षटकात 16 धावा खर्च झालेल्या आहे. त्यामुळे मला असं वाटते जे हे फास्ट फॉरवर्ड क्रिकेट आहे यावर विकेट टेकर राहण्यापेक्षा इकॉनॉमिकल राहणं कधीही रास्त ठरतं. केव्हाही मात्र बघा जास्त वेळ घेत आहे. प्लीज ड्रिंक ब्रेक थोडासा जास्त लांबतोय. आम्ही तुम्हाला जी वेळ देतोय त्या वेळेमध्ये सामने संपवा, कारण आमची पूर्ण इच्छा आहे की अंतिम सामना देखील 5 षटकांचा मनीष झालाच पाहिजे. चला, गोलंदाजी मार्कवर येत आहे उमेदमानचा अजून एक स्टार खेळाडू, तो म्हणजे जयप्रकाश JP. त्याच्या समोर आव्हान असेल ते म्हणजे मोहन गरत यांचा. ही इम्पॉर्टंट ओव्हर आहे, ती म्हणजे अजिंक्य टायगर बाळकुम संघासाठी 18 मध्ये 37 ची गरज. पहिला बॉल
वेगवान चेंडू होता, तितका चांगला ड्राईव्ह ऑन साईडला अलंग द कार्पेट लंगन रिजन मध्ये दुसऱ्या धावेसाठी आलेत. थ्रू थोडासा उशिराने आला आणि या 2 धावा. काय जबरदस्त कॉर्डिनेशन बघायला मिळतंय. कोण सांगेल 40+ क्रिकेट आहे हे. अगदी आपण बघतोय 50+ क्रिकेट आहे आणि कॉर्डिनेशन जबरदस्त केलं जात आहे. यस, काय होत आहे सर? कार आहे का ती? बघा मागे एक जरा कार आहे, त्याच्यावरती कार जर बाजूला होणार नसेल तर काही कपडा वगैरे असेल तर लगेच टाकून द्या प्लीज. अडॅप्टिव्ह क्रिकेट खेळलं जाते 50+ आणि जर आपण विचार केला संकेत, मागच्या 5 दिवसात कोणीच म्हणजे रिटायर्ड हर्ड खूप कमी झाले, कारण नियमांचा वापर काही जण बाहेर गेलेले आहेत, पण त्यांची ती इच्छा नसावी. पण स्टॅमिना खूप चांगला राखलेला आहे, फिटनेस खूप चांगला पाहायला मिळालेला आहे. क्रिकेट कसं खेळायचं आहे ती शिस्तीचं प्रदर्शन मागच्या 5 दिवसात पाहायला मिळालंय. नो डाऊट. आणि स्टॅमिनाविषयी म्हटला तर आपण या आगरी कोळी लोक आहोत आणि आपण खातो काय? सुकं बोंबील, जवळा, कांजी, कालवण, मटण, मच्छी हेच खातो. हेच स्टॅमिना आहे. शशीदादा दुपारच्या जेवायला काय आहे? येस सर, ओके ना? चला मॅच स्टार्ट करा प्लीज. चिचवणी आहे दुपारच्या जेवायला. पहिल्या बॉलवर 2 धावा आलेत. पुढचा चेंडूसाठी सज्ज झाले झेपी आणि सज्ज झालेत मोहन करत. क्लासिक बॅटिंग सुरू आहे यावेळेलाही. अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या बरोबर मध्ये मारलाय. चेस होत नाही, अडू शकले. अगदी चौकार येतोय. धावा अगदी बॅटला चिकटलेत मोहन करत यांच्या. चौकार. जिंके टायगर्स कडे चांगलं बॉलिंग युनिट आहे. विजय वैतीला त्यांनी थांबवलेलं आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवर जयप्रकाश येत आहेत आणि पहिल्या 2 बॉलवर 6 धावा खर्च झालेला आहे. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 35 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 31 धावांची. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 31 धावा. पुढचा बॉल मोहनसाठी जयप्रकाश जेपी. इथे देखील स्ट्रोक जबरदस्त आहे, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. धाव संख्या 35, त्यामध्ये एकट्याच्या धावा 34. मात्र या घडीला ही विकेट अगदी योग्य वेळेवर आली आहे. इथून ही मॅच चेंज होणार का? पाहूया काय घडतंय. मोठी विकेट. कम ऑन डीजे. मोहनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण बघा टाळ्या या तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे कमवता येतात आणि तेच कर्तृत्व मोहन घरत यांचं पाहायला मिळालं. डीजे वॉरियर्स या संघासाठी स्कोर झालेला आहे 35. ही गोल्डन विकेट होती. गोल्डन विकेट मिळवली आहे गोलंदाज जयप्रकाश जेपीने. गुड क्रिकेट. चला प्रशांत किनी टकिन करा प्लीज. डाव जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाला घाव देणं गरजेचं होतं आणि तेच काम जेपीने केले. पण पाहूया नवीन येणारा फलंदाज जो दाखल झालाय प्रशांत किणी, जे आता वर्गमित्र ही स्पर्धा सोडून खेळत आहेत. आगरी कोळी प्रीमियर लीग महत्व, या स्पर्धेचं महत्व दोन्ही स्पर्धांचं. पण आता पाहूया हा रोल प्रशांत किणीचा जो मॅच फिनिशर आहे तो पाहायला मिळेल का? पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा स्वागत करूया आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष केशनाथ भोईर साहेब यांचा. भरपूर मोठा सपोर्ट राहिलाय आमच्या एकूणच नियोजन कमिटीसाठी. वेलकम केशनाथजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि निश्चितच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. मात्र केशनाथजी भोईर साहेब यांनी प्रत्येक दिवशी जबरदस्त मॉरल सपोर्ट आमच्या एकूणच नियोजन कमिटीला दिलाय. पाहूया पुन्हा एकदा या मॅच कडे. गरज आहे अजूनही ती म्हणजे 31 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 15. वॉट अ मॅच. अशाच लढतीची अपेक्षा आहे. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये तुमच्या डोळ्यांना सुखद अनुभव देणारा हा सामना हे 2 संघ घेऊन आले. डीजे वॉरियर्स आणि अजिंक्य टायगर. जेपी यांनी या सामन्यामध्ये काउंटर अटॅक केलेला आहे, पण समोर आता प्रशांत किणी ते दडपण बाजूला सरण्यासाठी कसा एफर्ट देतो ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा जेपी बॉलिंग ट्रॅकवर. राईट हँडेड बॅटर प्रशांत किणी. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, पुढच्या पायाला बॅलन्स केलं, ऑन साईडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक येईल बॉलवर, तोपर्यंत पोहोचेल का? नॉन स्ट्रायकर्स एंडचा फलंदाज तर नाही पोहोचणार आणि त्याचमुळे सातत्य या षटकात पाहायला मिळालंय. लगातार दुसरा धक्का डीजे वॉरियर्स.
मैदानाच्या आतमध्ये मालिकावीरची ऍड करतोय आमचा दिव्य भोईर. क्या बात आहे दिव्या. चला बॉल 7 राहिलेले आहेत 14 जिंकण्यासाठी आवश्यकता 31. या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळालेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडायला वेळ लागत नाही. धावसंख्या 36 झाले, 30ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 30 धावा. नवीन फलंदाज मेघनाथ घरत हे नॉन स्ट्रायकर्स एंडला असतील आणि स्ट्रायकर्स एंडला असतील प्रशांत केणी. सुरुवातीच्या फलंदाज मोहनने बनवल्या 34 धावा. गंगारामला खातं खुलतं नाही आलं. कैलास सुद्धा खाता खोलू शकला नाही. प्रशांत केणीची 1 धाव आणि मेघनाथ हे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर्स एंडला. दुसऱ्या डावामध्ये जशा घडामोडी तुम्हाला अपेक्षित होत्या तशा घडामोडी घडतात. अगदी रंगतदार गरमागरम मसालेदार सामना तुमच्या भेटीसाठी डीजे वॉरियर्स वर्सेस अजिंक्य टायगर. बरोबर इम्पॉर्टंट असतील हे काही चेंडू होते म्हणजे झेपी यांच्या. आणि ज्या पद्धतीने तू उल्लेख केलास की गरमागरम आहे, सीझन अगदी गरम झाला आहे. AKPLचं हे पहिलं वर्ष आहे मनीष आणि बऱ्याच जणांना चावू लागले दुसऱ्या वर्षाची. यावेळेला प्रशांत किनीचा हा फटका किती लांब असेल. क्षेत्ररक्षक आहे. ओळख कॅच अप्रतिम झेल. हा महत्वपूर्ण क्षण या मॅचचा आणि इथे हा झेल टिपलाय. अमित हा झेल टिपलाय. वेल डन अमित. प्रशांत केळीची केळी संपुष्टात. मोठी विकेट. पहिला असाल तसाच हा सामना चालू आहे. सुरुवात झाली होती डीजे वॉरियरच्या बाजूनं आणि मध्यांतर आता अजिंक्य टायगर बाळकून गाजवते. सामना जबरदस्त रंगतोय. 5 चेंडूचा खेळ संपला. अमित खूप महत्वाचा रोल त्यांनी निभावलेला आहे. त्यांनी संयम घालवला नाही. त्यांनी जजमेंट घेतलं आणि बाउंड्री रोपच्या 1 फूट आत आपल्या शरीराचं संतुलन राखत त्यांनी तो झेल टिपलेला आहे. नो डाऊट कठीण होता कारण वाऱ्याचा वेग बघा. कारण मगाशी देखील मिसजज आपण पाहिलं होतं. ज्ञान पाटील अगदी तो नो बॉल होता. मात्र त्यानंतर ज्ञान पाटील पुढे गेले. चेंडू हवेत अक्षरशः भरपूर जबरदस्तरित्या डिफ्लेक्ट झाला होता आणि तिथून कठीण असतं असं झेल. मात्र मी अमितचं कौतुक करेन. चांगला झेल आणि एक मोठा खेळाडू तिथे बाद झालाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अमोल भोईर मॅन फ्रॉम बाळकुम. मात्र सध्या डीजे वॉरियर्स या संघाचा अविभाज्य घटक. जेपीने ह्या सामन्यामध्ये बदलाव आणण्याची सुरुवात केलेली आहे आणि जवळपास शेवटच्या टप्प्यावर तो आलेला आहे. हे षटक आतापर्यंत फक्त राहिलेलं आहे 7 धावांचं. मिळवल्यात जेपीने 2 विकेट्स. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातला. स्ट्रायकर साईडला अमोल भोईर. इक्वेशन आपण पाहूया. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 30ची. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 30ची गरज. चला टायमर चालू आहे बघा. आमचा मोमेंटम आम्ही मेंटेन ठेवतोय. तुम्ही सुद्धा तुमचा मोमेंटम मेंटेन ठेवा. प्रेक्षक तुमचं क्रिकेट पाहण्यासाठी आलेलं आहे आणि त्याचमुळे त्या घडामोडी त्यांना व्यवस्थित पाहता आल्या पाहिजे. त्याचमुळे पॉज जो तुम्ही घेताय तो घेऊ नका. पुढचा बॉल जेपी ओव्हर द विकेट. अमोल भोईर गोलंदाजी करताना जरी ते फायद्याचे नाही ठरले पण फलंदाजी करताना त्यांनी एफर्ट लावले. पण पाहूया बॉल तर क्षेत्ररक्षकाने गॅदर करून आत ढकललेला आहे. प्रपंच लगेच वळतील. आपण पोहोचणार आहोत ब्रॉडकास्टिंग रूम मध्ये DCB लाईव्हच्या. वी आर गोइंग टू टेक अ बाउंड्री चेक. बघा चेक केलं जाईल ही गोष्ट कारण ज्या पद्धतीने एफर्ट्स दिले ते जबरदस्त होते. कुंदन हजारे जबरदस्त कामगिरी ही. मात्र आमचे प्रेक्षक देखील तिकडे आहेत. त्यांच्याकडून देखील एक्साइटमेंट दिसली नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. बरेच प्रेक्षक एक्साइट होऊन लगेच षटकार चौकार देत असतात. मात्र इथे आमचे प्रेक्षक त्यानंतर तिकडचे आमचे मी खास मालवणी कोळीवाडा संघातील खेळाडूंचं कौतुक करेन की त्यांनी देखील ही गोष्ट पाहिली. मात्र लगेच निर्णय त्यांनी नाही दिला. पाहूया काय घडतंय. जर ही गोष्ट योग्यरित्या पकडली गेली असेल TCB लाईव्हच्या माध्यमातून तर निर्णय येईल. काय करते पाहतोय आपण TCP लाईव्हच्या एकूणच निरीक्षण कक्षामध्ये. जबरदस्त एफर्ट. काय फटका होता. नो डाऊट वेल प्लेड अमोल भोईर. अफलातून फटका होता. मात्र तिथून अगदी कुंदन हजारे प्रत्येक हजाराची नोट चमकते. ही महत्वाची गोष्ट या एकूणच मालिकेत. संघटनेमध्ये किती हजार आहेत? संघटनेमध्ये 4,000 आहेत. 5 चला आपण पुन्हा एकदा मोमेंट क्रिएट करूया की हा षटकार आहे की या 2 आहे प्रश्नचिन्ह आहे. अशोक सर प्रश्नचिन्ह. हा षटकार आहे की 2 आहेत
त्यावर आपण नक्कीच चर्चा करतोय आणि पाहूया पंच अजूनही तपासतायत की जेव्हा बॉल आत ढकलला गेला होता तेव्हा पाय नेमका कुठे होता आणि अमोल भोईर यांना या 2 धावा नाही मिळणार. षटकार मिळतो 6 धावा. प्रयत्न अप्रतिम होता, मात्र चेंडू ज्या वेळा हातात आला त्यावेळा त्याचा पाय बरोबर त्या रोपवर होता आणि तिथून जर बघितला तर तो षटकार, ती गोष्ट आम्ही लाईव्हला दाखवलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा षटकार उपयुक्त षटकार ठरतो या मॅचचा. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर 4 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर रनआउटची विकेट, त्यानंतर प्रशांत किनीची विकेट आणि लास्ट बॉलवर षटकार. 3 षटकात धावसंख्या झाली ती म्हणजे 42. म्हणजे अजूनही विजयासाठी जर विचार करायचा झाला तर 2 षटक आणि 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 ची गरज आहे. काय सामना रंगतोय. दोन्ही संघ काय माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की AKPL आपल्यासाठी काय आहे, संघ मालकासाठी काय आहे आणि तुमचा वैयक्तिक खेळ जर टिकवायचा असेल तर मग हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. आव्हान तर स्वीकारलं होतं JP ने, पण शेवटच्या बॉलवर अमोल षटकार खेचला आणि सामना शेवटच्या 2 षटकांवर 12 चेंडू 24. बघा तुम्ही जास्त वेळ घेताय. टीम बाळकुम संघाला विनंती करतोय, अजिंक्य टायगर्स आतापर्यंत 3 षटकासाठीच 20 मिनिटं खर्च झालेत. या गोष्टीकडे तुमचं लक्ष येतोय. तो ग्रेस पिरियड देखील आम्ही पूर्ण केलेला आहे. त्यामुळे कदाचित या षटकानंतर आमच्या दोन्ही पंचांना विनंती करतोय की एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावंच लागेल. 3 षटकं झालेत. चला प्लीज प्लीज वी आर रिक्वेस्टिंग टू. बघा शेवटचा सामना अंधारात नाही खेळवायचा आहे. चला एक विशेष स्वागत करूया, ते म्हणजे भरत वैती साहेबांचं. या स्पर्धेदरम्यान अतिशय चांगलं त्यांनी सहकार्य दिलंय आणि आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे काही गोष्टींसाठी अगदी साथ घालतो तेव्हा हा माणूस नेहमीच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भरत दादा वैती. आगरी कोळी समाज क्रिकेटचा सहभाग इथे आलाय. तुमचं आचरण ही तुमची ओळख बनते आणि ते आचरण दादांचं राहिलेलं आहे. चला 12 चेंडू 24 धावा. 12-24. बघा हा षटकार आहे, मात्र एक विनंती करतोय, पुन्हा एकदा विनंती करतोय. बऱ्याच जणांना कधी कधी मी बोलताना खटकतं, मात्र खटकू दे, मला चालेल ते.
मात्र मित्रांनो लक्षात घ्या, एकदा अंपायरने बघून डिसिजन दिलाय, तुम्ही नंतर येऊन सुद्धा चेक करणार ती चुकीची गोष्ट आहे. हे मी आताच सांगतोय. प्लीज असं करायला गेलं तर मित्रांनो ही स्पर्धा नाही होणार. आणि तुमचे ऑलरेडी इकडे 12वे खेळाडू असतात, त्यांना देखील ते स्पष्ट पाहत असतात. आणि आपली टेक्नॉलॉजी आहे म्हणून ठीक आहे, नसती तर काय झालं असतं. त्यामुळे प्लीज लक्ष करा या गोष्टीकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून एक टीम कॅप्टनला विनंती करतोय, अजिंक्य टायगर्स तुमचा वेळ ऑलरेडी संपलेला आहे. 4थं षटक आत्ताची सुरू होत आहे. 5व्या षटकात एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येणार आहे, पंचांनी नोंद घ्या. चला, जी गोष्टची गरज होती आणि सर्वांना सूचना करतोय, इथे आमचे नंदूभाऊ मॅन फ्रॉम एक्सर यार यांनी सांगितलंय पुढच्या वर्षी आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 2 डे नाईट असणार आहे. क्या बात आहे. झालं, आता शब्द दिला संपलं. आता पुढचं पुढे लागा तयारीला. चला 12 चेंडू 24ची गरज. आता थांबू नका प्लीज. बघा यानंतर आणखीन आपल्याला सामने संपवायचे 5 आणि ते देखील 5-5 षटकांचे. अमोल भोईर यांनी षटकार खेचला आणि आपल्या उपस्थितीची नोंद दिली. आता विजय वैती ऑपोजिट एंड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. लीगमध्ये ते कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करत होते. आता ते ऑपोजिट एंडने संघाची गरज भागवण्यासाठी, संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत मेघनाथ घरत. 12 चेंडू 24ची गरज. बाउन्सर आणि त्या बाउन्सरच्या उंचीची दखल घेतली गेलेली आहे. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं 1 फॉर दी ओव्हर. 12 चेंडू म्हणजे अजूनही 23 धावांची गरज आहे. अजूनही मॅच आहे, दोन्ही बाजूने ही मॅच आहे. करा प्रयत्न, लावा जोर. हो, यावेळेला देखील अगदी आपण बघतोय जबरदस्त डिलिव्हरी होती. विजय वैती या नावानं अगदी या एकूणच मालिकेत आपला डंका वाजवलाय. काय अफलातून गोलंदाजी, काय जबरदस्त बॅटिंग, दोन्ही क्षेत्रात जबरदस्त काम राहिलंय. अँगलचा यूज करून परफ्यूम बॉल त्यांनी हाताळला आणि मागच्या चेंडूची भरपाई त्यांनी या डॉट बॉलने केलेली आहे. एक एक बॉल महत्वाचा आहे, ते त्यांना लक्षात आहे. आणि त्याचमुळे पुढचे 5 बॉल पाहूया त्यांच्या वतीने कसे हाताळले जातात. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्रायकर साईडला मेघनाथ घरत. त्यांना चकवलंय, त्यांना थांबवलंय, त्यांना त्यांच्या प्रयत्नांपासून दूर ठेवलंय. लगातार दुसरा डॉट बॉल. विजय वैती फॉर यू. ग्रेट बॉलिंग. आणि विजय वैती अगदी युजफुल खेळाडू आहेत, कारण आपण त्याला त्यांची जी मॅच्युरिटी आहे ना गोलंदाजी करताना ती दिसून येते. समोर बॅटर त्याचं बदला निघतंय काय, मात्र आपली ॲक्युरेसी आणि आपला स्ट्रॉंग झोन याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. ड्राईव्ह चांगला आहे ऑन साईडला. चेंडू अलॉंग द कार्पेट अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये जाऊन पोहोचलाय. कुंद नजारे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं षटक. पहिला बॉल वाईड आल्यानंतर पुढच्या 3 चेंडूमध्ये आले फक्त एकच धाव. ही वेळ येणारच होती. 2 बिझनेस पार्टनर एकमेकांसमोर आलेले आहेत. विजय वैती वर्सेस अमोल भोईर. आता पाहूया हे बॅटल नेमकं कोण जिंकेल. विजय वैती बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून एकेस वोटचे हे बिझनेस पार्टनर. स्ट्रायकर साईडला अमोल भोईर. पुढचा बॉल. अमोलने बॉलला खेचलाय, फेकलाय, मिड विकेट, सीमा रेषा पार. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वाद उठवायचं. वाद आलाय अमोल भोईर नावाचं षटकार. थँक्यू डीजे. एका बाजूला आपण डीजेला थांबवतोय, मात्र दुसऱ्या बाजूला डीजेला कसं थांबवणार. डॉसन रॉड्रिक यांचा डीजे वाजणार आहे. पाहूया काय करते. जबरदस्त मॅच. 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. मात्र ज्या पद्धतीने अमोल बॅटिंग करतोय मनीष, मला राऊंड वाटतंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये व्हीव रिचर्ड्स बॅटिंग करतोय. काय खेळ फलंदाजी करतात, त्याचा तो वरचा दर्जा. आणि म्हणूनच त्याच्या नावाची चर्चा चालू आहे. फुल लेंथ बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल मिड विकेटला धीम्या गतीने पोहोचतोय. पहिली धाव जितक्या वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव आरामात पूर्ण केलेली आहे. 2 धावा मिळत आहेत. 2ची वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 52. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू आणि 14ची गरज. चांगलं इक्वेशन दोन्ही संघांसाठी. इथे अजूनही मॅच बनवू शकते. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर विजय वैतीला काम करावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण शेवटच्या षटकात त्या एंड
या एंडनं गोलंदाजी पुन्हा एकदा होणार आहे, त्यामुळे निश्चितच इथे 14 धावांचं इक्वेशन असणं गरजेचं असेल. पाहूया हा भरपूर इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा. एक्झॅक्टली हा डॉट आलाच पाहिजे किंवा या बॉलवर थांबवलं पाहिजे फलंदाजाला. आपण पाहूया अमोल भोईर ज्यांचे इरादे त्यांनी स्पष्ट केले, ते फक्त ठोकण्यासाठीच आले. पहिल्या 3 बॉलवर तसाच अप्रोच त्यांचा राहिला. पुढचा बॉल विजय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, काय फॉलो करून खेळलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जेपीच्या वतीनं. जेपी यांचा देखील क्लास पाहायला मिळाला, त्यांची चपळता पाहायला मिळाले. 2 धावा मिळतात. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. म्हणजे मनीष अजूनही सरासरी त्याच घरात आहे. 13 धावा जवळजवळ करायच्या होत्या, आता शेवटच्या षटकात 12 राहिलेत. मॅच पूर्णपणे 50-50 आहे. कोण जिंकणार आहे, मात्र वेळ संपली आहे, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवावा लागेल, तो म्हणजे अजिंक्य टायगर बाळकुम या संघाला. त्यामुळे त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज इथे मिळणार का डीजे वॉरियर्सला, पाहूया हा बहारदार खेळ. आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण आता ऑलरेडी तुम्हाला पेनल्टी मिळालेली आहे. 6 चेंडू 12ची गरज आहे. पाहूया आता कुठल्या पर्यायाला निवडलं जाते. राकेश भोईर जे कॅप्टन आहे संघाचे, भूषण भोईर यांनी देखील खूप चांगलं नेतृत्व आणि संघ मालक हे पद टिकवलेलं आहे. आणि शेवटच्या षटकासाठी पर्याय म्हणून गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. आपल्या संघाला विजयाच्या दारात पोहोचवण्यासाठी, आपल्या संघाला उपांत्य फेरी दाखवण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. शेवटच्या षटकासाठी 6 चेंडू 12 धावा रोखण्यासाठी अजिंक्य टायगर बाळकुम या संघाचा गोलंदाज, ज्याचं नाव अजूनही मी वाट पाहतोय, एक्स्ट्रा मेंबर सांगेल नाव आहे त्या गोलंदाजाचं, जो शेवटच्या षटकाची जबाबदारी उचलतोय. अजूनही नाव नाही आलंय. जगदीश हे शेवटच्या षटकासाठी आलेले आहेत. आपले हात मोकळे करतायत. पाहूया हा सामना आपल्या संघाच्या बाजूनं मोकळा करून जातील का. नक्कीच सामना तर मनीष मोकळा करावाच लागेल, कारण या मॅच नंतर देखील अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे. एका बाजूला मालवणी कोळीवाडा तर दुसऱ्या बाजूला माऊली मोरवा, त्यामुळे ती मॅच देखील इम्पॉर्टंट असेल. वेलकम वेलकम म्हणा भाऊ, आपलंही स्वागत आहे. 6 चेंडू पहिले 3 बॉल किंवा पहिला बॉल जो घेऊन जाईल तो सामना घेऊन जाईल असं वाटते. कारण आता या एंड जसा हवेचा जो झोत आहे तो फलंदाजासाठी महत्वाचा आहे. पण जर तुम्हाला निवडलंय शेवटच्या षटकासाठी, तर मग तुमच्याकडे काही ना काही आहे द्यायचं, तर सर्वोत्तम द्यायचं. आणि तो प्रयत्न पाहूया या षटकावर जगदीश भोईर यांचा दिसतोय का. स्ट्रायकर सेंडला आहेत मेघनाथ गरज, ज्यांनी आतापर्यंत तितक्या फायद्याचा खेळ नाही दिला. पाहूया त्यांना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीची आठवण या षटकामध्ये होते का. दोन्ही संघांसाठी हे बॅटल समान आहे. जिंकण्याची शक्यता दोन्ही संघांची 50-50 आहे. डीजे वॉरियर्स आणि अजिंक्य टायगर्स. चला जास्त वेळ घेत आहे तुम्ही, लवकर. जास्त वेळ जातोय. प्लीज 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 लक्ष घाला या गोष्टीकडे. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत दिसत आहेत. हा दबाव नक्कीच असेल. काय घडेल. 6 चेंडू 12ची गरज. मेघनाथ गरज या मॅचला लवकर संपवतील का, की अजून काही घडेल. दुसऱ्या बाजूला जगदीश गोलंदाजी मार्कवर आपला एक्सपिरियन्स दाखवावा लागेल. पहिला बॉल, ओ भरपूर मोठा वाईट. थँक्यू अंपायर. अमांतर धाव. साईनाथ भोईर यांचं कौतुक करायला हवं, तो जवळपास आणखीन 4 मिळाला असता बोनसच्या, पण त्यांनी आपला अनुभव वापरून आपल्या बॉडीला स्ट्रेच करून तो बॉल अडवलेला आहे. वाईट बॉलने या षटकाची सुरुवात झाली. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 55. जिंकण्यासाठी 11ची गरज. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय, एकाच धावेचा मानस. कारण आता मेघनाथ यांना ठाऊक आहे की अमोल किती प्रॉफिट देतात आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी 5 चेंडू 10ची गरज. भरपूर गरज होती या गोष्टीची. हॅलो, येस, ओके, असा साऊंड आला पाहिजे. थँक्यू. एकदम नको त्या बाजूला कर. ओके फाईन. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. लो फुल टॉस डिलिव्हरी, योग्य फटका नाही आहे. माझा किती धावा. योगेश करत भरपूर वेगाने आलेत. ओ थ्रो करताना थोडासा उशीर. या 2 धावा. मात्र मी जगदीशचं कौतुक करेन, अगदी हा चेंडू योग्य हाताळलाय.
प्रेशर तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करतो. किती चांगला खेळ योगेशने खेळलाय, पण आता बॉल गॅदर करताना थोडासा वेळ घेतला आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची मुभा फलंदाजांना मिळाली, कारण या 2 धावा महत्वाच्या होत्या. 2 चेंडूचा स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 58. जिंकण्यासाठी 8 ची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. हे दोन्ही संघाला लक्षात ठेवायचंय. ते लक्षात ठेवलं जगदीश भोईरने. LBW ची अपील अमोल भोईर होत आहेत महत्वाच्या क्षणाला LBW च्या स्वरूपात बाद. काय सामना बदललाय. पहिला चेंडू ज्या पद्धतीने जगदीश यांनी हाताळला, मी माझं लक्ष गेलं होतं ते म्हणजे भूषण भोईर यांच्याकडे की आता काय होणार. मात्र नियतीच्या मनात जे काय आहे ते आपण कुणीच बदलू शकणार नाहीये. सध्या नियतीने दाखवलंय की या मॅच मध्ये जान है, अभी भी बहुत जान है. कौन नाचेगा, कौन नाचेगा. मेघनाथ अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि मेघनाथची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सुरेंद्र म्हात्रे पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. एंड जरी फलंदाजाच्या बाजूनं आहे, पण या सामन्याचा एंड जगदीश भोईर करतील ते आतापर्यंत पाहायला मिळालंय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झाली, पण त्यानंतर 3 धावा खर्च करून महत्वपूर्ण फलंदाज अमोलला त्यांनी बाद केलंय. न डाऊट अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र ही बक्षीस पात्र फेरी आहे. इथे विजय मिळवून सरळ सुपर 4 म्हणजे सेमी फायनल मध्ये प्रवेश आणि तिथून बक्षीस लागू होणार आहे. कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ अशी 4 पारितोषिक या आगरी कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. पर्याय 7वा सुरेंद्र म्हात्रे, आणि त्यांनी स्वीकारलंय की मला फिनिश करायचंय. पण आता योगेश नाही चुकले, त्यांनी टिपलाय झेल आणि पहिल्याच बॉलवर सुरेंद्र म्हात्रेचा गोल्डन डकवर संपलाय खेळ. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 ची गरज. संकेत, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते, पण तुम्हाला प्रत्येक वेळेला चांगलं बनवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची उंची वाढवावी लागते. आणि पाहूया ते प्रयत्न आता जगदीश यांनी पूर्ण केले. जगदीश यांच्या विपरीत परिस्थिती होती, पण त्यांनी काय खेळ दिलाय. म्हणजे एकटा सुद्धा संघाला जिंकू शकतो. तेच आतापर्यंत अजिंक्य टायगर्स बाळकुम या संघासाठी पाहायला मिळालंय. सामना संपला नाहीये. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सामना पोहोचेल का शेवटच्या बॉलवर. स्ट्रायकर साईडला आहेत प्रदीप. बॉल पहिल्या मोमेंटला दिसलाच नव्हता अगदी आम्हाला सुद्धा आणि इथे योगेश शरद यांना. मात्र नंतर त्यांनी डोळे थोडेसे मोठे केले आणि या झेलकडे पाहिले. चांगला झेल आणि तिथून ही मॅच बदलली आहे. 2 चेंडू 8 धावा. डीजे वॉरियर की अजिंक्य टायगर बाळकुम. प्रदीप आलाय यावेळेला. इथे एक धाव मिळेल, जास्त काही नाही. मात्र विकेट सुद्धा येणार आहे. आता 1 बॉल 7 कंपल्सरी चेस. हा चेंडू योग्यरित्या हातावर लागेल तो म्हणजे जगदीश यांना. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकात या बाजूने गोलंदाजी करताना 12 धावा डिफेंड करणं. सुंदर गोलंदाजी. सामना अजून संपला नाहीये. अशा कित्येक घडामोडी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय. जेव्हा सोपं वाटतं तेव्हा सामना कठीण असतो. मेघनाथ घरत यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. जर फेअर बॉल हाताळला तर मग कुठेतरी सामना जिंकू शकेल अजिंक्य टायगर. पण पाहूया, ही प्रेशर सिच्युएशन आहे. हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे आणि त्याचमुळे मागच्या 59 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीचा फरक पडत नाही. हा पुढचा बॉल महत्वाचा आहे आणि पाहूया तो पुढचा महत्वाचा बॉल
कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. एक चेंडू साथ. चला चला पब्लिकला विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी. लास्ट बॉल 7ची गरज आहे. काय होणार आहे पाहूया. योग्य हाताळलंय अजिंक्य टायगर सेमीफायनल मध्ये प्रवेश. जबरदस्त मॅच. वेल डन अजिंक्य टायगर. सुपर बॉलिंग बाय जगदीश भोईर. जितू पाटीलकडून 500 रुपयाचे पारितोषिक जगदीश यांच्यासाठी आलंय. अभिनंदन जगदीश यांचं. काय मॅच झाली. असं वाटलं होतं की हा सामना 1 षटक आधीच संपेल, मात्र शेवटच्या षटकात ती 5 जण आतमध्ये असलेली पेनल्टी सुद्धा घेतली आणि तिथून अजिंक्य टायगर जिंकलाय, अगदी जिंकलाय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन.